नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो. आत्ता मी रंगमंदिरात आहे. रंगमंदिरात स्टेजवरती आहे. माझं अत्यंत लाडकं रंगमंदिर पुण्यातलं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड. नाट्यगृहाला 25 वर्ष पूर्ण झाली. नुकतीच. या नाट्यगृहाचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. नाट्यगृहामध्ये अनेक परफॉर्मन्स देखील मी केले. पण याबरोबरच काही व्यक्तिमत्व या नाट्यगृहाने माझ्या आयुष्यात मला दिली. म्हटलं 25 वर्ष ज्या रंगमंदिराला होतात, त्या रंगमंदिराचं देखील काहीतरी सांगणं असतं. आणि रंगमंदिराने मला जी मित्रमंडळी दिली, त्यांच्याबरोबर त्या प्रवासातल्या गप्पा मारणं आणि त्या फक्त माझ्यापुरत्या मर्यादित ठेवायच्या नाही, तर बोलत राहूच्या आपल्या प्रेक्षकांना देखील त्याचा प्रवास कळला पाहिजे. त्यामुळे नाटक जसं रंगमंदिरावरती घडतं, तसं स्टेजवरती घडणारं नाटक हे स्टेजच्या बॅक स्टेजला देखील घडतं. आणि मग ते घडतं कसं? ते घडवणारे हात वेगळेच असतात. आजच्या भागात आपण स्वागत करूया नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापक, माझे सन्मित्र सत्यजित धांडेकर यांचं. नमस्कार. नमस्ते. नाटक जसं स्टेजवर घडतं, तसं स्टेजच्या मागे घडतं असं मी इंट्रोडक्शन मध्ये म्हणालो. सत्यजित धांडेकर हे नाव असं आहे की भल्या भल्यांचं पान हालत नाही सत्यजितच्या मुळे. आणि लोकांना, सामान्य प्रेक्षकांना, म्हणजे कलाकारांना वगैरे सगळं माहिती आहे. पण सामान्य प्रेक्षकांना अजूनही नाट्य व्यवस्थापन म्हणजे नक्की काय याचं ज्ञान नाहीये. आणि ते ज्ञान असण्याचं फार काही कारण नाही. पण नाट्य व्यवस्थापन नक्की किती खोल विषय आहे, त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे, ते जरा सांग. खरं आहे ऍक्च्युली नाट्य व्यवस्थापन हे अनेक लोकांना माहिती नसतं. नाटकाचं तिकीट काढून नाटक पाहणे आणि घरी जाणे एवढंच नाटकाच्या प्रेक्षकांना माहिती असतं. पण त्याच्यामागे एक सिस्टीम राबत असते. त्याच्यामध्ये नाट्यगृहाचं बुकिंग करण्यापासून ते कलाकारांच्या शेवटच्या जेवणाच्या पंक्तीपर्यंत बसायचंय आम्हाला. ती सगळी गोष्ट मॅनेज करायची. म्हणजे त्यामध्ये तिकीट छपाई आली, लायसनिंग आले, जाहिरात आली, तिकीट विक्रीचा हिशोब घेणं आलं, कलाकार जे येतात त्यांची राहण्याची सोय आली. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नाट्य व्यवस्थापनाच्या अंडर येतात. आणि ह्या ज्या गोष्टी स्मूथली ज्या चालतात त्याच पुढचं नाटक हे व्यवस्थित रन होत असतं. कारण मुंबईवरून ज्या नाटक कंपनी येते त्या ती फक्त फोन करते की आपली तारीख अशी अशी बुकिंग झालेली आहे आणि आता आपल्याला पुढचं. तर त्या पुढच्या गोष्टी ह्या स्मूथली आम्ही आमच्या करत असतो. त्यामुळे ते इथे येऊन फक्त प्रयोग करतात आणि हिशोब घेऊन निघून जातात. इतकं ते सोपं असतं. कारण त्यांच्या दृष्टीने, प्रेक्षकांच्या दृष्टीने ते कळत पण नाही. तर ही जी संपूर्ण सिस्टीम आहे, ही संपूर्ण सिस्टीम आम्ही लोक इतकी वर्ष करत आलेलो आहे. आणि हे आम्हाला ते आवडतात. ते आम्ही अंगवळणी करून घेतलेलं आहे सगळं. 25 वर्ष या नाट्यगृहाला झाली. आणि माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्ष हे तुझ्या करिअरला सुद्धा झाले. म्हणजे तुझ्या करिअरचं देखील हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. बरोबर. तुझं या नाट्यगृहाशी काय नातं आहे? हे 25 वर्ष यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला 25 वर्ष तर 25 नोव्हेंबरला पूर्ण झाली. आणि फर्स्ट डे पासून मी या नाट्यगृहात काम करतो. ज्यावेळेस मी 19 वर्षाचा होतो, कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेस पासून आमच्या वडिलांनी आम्हाला इथं बसवलं. आणि त्यावेळेस आमचे नाटक व्यवस्थापक जे होते सिनियर कुमार हम्पी यांनी आम्हाला इथं फार मोठा सपोर्ट केला. आणि त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो की नाटक व्यवस्थापन कसं करायचं. त्याचा उपयोग आता मला इथं होतो. आणि तेव्हापासूनची जी सगळी जडणघडण आहे नाट्यगृहाची असेल, नाट्य व्यवस्थापनाच्या क्षेत्रातली असेल, निर्मात्यांबरोबर उठ-बस असेल, या सगळ्या गोष्टी मी इथं शिकलो. वाचायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं, व्यवसाय कसा करायचा, निर्मात्यांशी बोलायचं कसं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी ह्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये शिकलो. आणि त्याचा मला अनुभव, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सांगतो मोहन वाघांसारखे मोठे निर्माते होते,
प्रभाकर पणशीकरांसारखे मोठे निर्माते होते, मच्छिंद्र कांबळे होते, अशोक हांडे साहेब आहेत, लता नार्वेकर आहे, सुधीर भट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कलावैभवचे मोहनशेठ तोंडवळकर आहेत. ही सगळ्या मंडळींकडून आम्ही शिकलो आणि शिकण्याची ध्यास होता, ते आवड होती. कुमार हम्पी आमचे आहेत, त्याच्यानंतर मनोरंजनचे मनोहरपंत कुलकर्णी आहेत. ही सगळ्या मंडळींकडून आम्ही शिकलो आणि स्वतःला आपण त्याच्यामध्ये घडत गेलो. शिकण्याची जर तुम्हाला आवड असेल तर नक्की तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता. आणि 25 वर्षानंतर सातत्य 25 वर्षाचं राहतं कधी, ज्यावेळेस तुम्ही ते शिकता, प्रगल्भ होता आणि तुमची स्वतःची ओळख त्याच्यातून निर्माण करता. ते मी कुठंतरी केल्यासारखं असं मला वाटतं. तो छोटासा प्रयत्न असतो, आम्ही भरपूर शिकायचं असतं. कारण तिकीट विक्री करण्यापासून ते आता नाट्य निर्मितीपर्यंत या सगळ्या स्टेजेस मी पार करत आतापर्यंत आलोय आणि मला आनंद आहे या सगळ्या गोष्टीचा. 25 वर्षापूर्वीचा प्रेक्षक आणि आत्ताचा प्रेक्षक ह्याच्यामध्ये व्यवस्थापकाच्या नजरेतून तुला काय वाटतं? प्रेक्षक बदलत गेला, प्रेक्षक तसाच राहिला, काय झालं? प्रेक्षक बदलत नाही गेला. प्रेक्षक मी तर म्हणतो प्रेक्षक नाटकावर प्रेम करतच राहिलेला आहे. प्रेक्षक हा मराठी नाटकावर प्रेम करतो आणि आजही मोठ्या प्रमाणावर, उलट आत्ताच्या काळात तर सर्वाधिक प्रयोग संख्या पुण्यामध्ये होत असते आणि सर्वाधिक रिस्पॉन्स आता नाटकांना मिळतोय. आणि मी मागं बघितलं की पूर्वी एक वयोगटाचा प्रेक्षक फक्त आपल्याकडे होता. आता काय झालं की वयोगट राहिलाच नाही. वयवर्ष 8 ते वयवर्ष 80. पूर्वीच्या काळामध्ये संगीत नाटकांना एकच प्रेक्षक वर्ग होता की जो ज्येष्ठ होता. पण तो आता संगीत नाटक तुम्ही बघितली, संगीत देवबावळी बघा किंवा मी राहुल देशपांडे बरोबर संगीत नाटक केलं, त्याला यंग ऑडियन्स आहे. यंग ऑडियन्स सुद्धा आता हे आलाय. किंवा आयुष्यावर बोलू काही सारखा कार्यक्रम घ्या, ज्याला यंग ऑडियन्स आहे, त्याला 8 ते 80 सगळ्या वयोगटातली लोक आहेत. अनेक असे कवितांचे कार्यक्रम आलेत, अनेक गझलचे कार्यक्रम आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यावरचे कार्यक्रम आहेत. अनेक कार्यक्रमामध्ये प्रेक्षक बदलत केला जरी असला तरी प्रेक्षकांची नाळ ही मराठी रंगभूमीशी आजही जोडली गेली. हे आजही सिद्ध होतं की हाऊसफुलचे बोर्ड लागलेत. तुम्ही पाहता आता तिकीट मिळत नाहीत. कित्येक नाटक, प्रशांत नामले सरांचं नाटक आत्ताही हाऊसफुल आहे. कुटुंब कीर्तन संकर्षणकरांचं हाऊसफुल आहे. आमने सामने हाऊसफुल आहे. देवबावळी हाऊसफुल आहे. रंगभूमीवर ऍट अ टाइम 6 नाटकं हाऊसफुल जाणारे आत्ताची रंगभूमी हे फार चांगलंच आहे. म्हणजे तो प्रेक्षकांनी, म्हणून तो म्हणलं की प्रेक्षकांनी आजही नाटकावरचं प्रेम कमी केलं नाही, हे नक्की. 25 वर्षापूर्वी साधारण दर काय होता तिकिटांचा आणि आता किती आहे? त्यावेळेस पुण्यातली जी नाटकं होती, पुण्यातली नाट्य निर्मिती फार मोठी होती त्यावेळेस पुण्याच्या नाटकचा तिकिटाचा दर 60, 50, 40, 30, 20 पर्यंत, 20 रुपये बाल्कनी वगैरे असं लावायचे. आणि मुंबईच्या लोकांचा येणं जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च हा असल्यामुळे त्यांचा 80, 60, 50 वगैरे असा असायचा. नंतर तो आता 500 रुपये, 700 रुपयापर्यंत झालेला आहे. हा प्रवास देखील मोठा आहे आणि जिथे सिनेमाचे दर सुद्धा एवढे नसतात सामान्यतः, तिथे नाटकाला पर हेड 500-700 रुपये तिकीट देऊन हाऊसफुलचा बोर्ड लागणं हे खरंच आशावादी चित्र आहे. फक्त पुणेच असं नाही, महाराष्ट्रात वेगवेगळ्या मेट्रो सिटीज, म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये रिस्पॉन्स सगळीकडे सेम आहेत का फक्त पुण्यातच रिस्पॉन्स जास्त मिळतो? आणि सगळ्यांच्या तुलनेने पुण्यामध्ये जबरदस्त रिस्पॉन्स आहे. नागपूर असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, पण या सगळ्यांचा बाप असेल तो पुणे आहे. आता म्हणजे नाटक निर्मिती मुंबईतून करायची आणि नाटकाचं कलेक्शन जे घ्यायचं ते पुण्यातून घ्यायचं, असा आत्ताचा फंड आहे. आणि सगळ्या नाटकांना पुणेकरांनी अतिशय डोक्यावर घेतलेलं आहे. सगळ्या बुकिंगच्या मानाने पुण्याचे आकडे जे आहेत बुकिंगचे हे नंबर 1ला आहेत. पुण्यातल्या रंगमंदिरांची भाडी म्हणजे रेंट हे तुलनेने इतर शहरांच्या बाबतीमध्ये खूप कमी आहेत असं बघायला मिळतं. असं का? पुणे महानगरपालिकेची कृपा आहे, प्रशासनाची कृपा आहे. त्यांनी 25 वर्ष झाले आपल्या नाट्यगृहाचं भाडं वाढवलं नाही. हा पण एक प्रोत्साहनच आहे आपल्या दृष्टीने. आणि ही जी सगळी तुम्ही पुणे असेल, पुणेच्या तुलनेने औरंगाबाद असेल तर छत्रपती संभाजीनगर म्हणतात त्याला, नागपूर आहे, नाशिक आहे, कोल्हापूर आहे, इव्हन सातारा आहे, सांगली आहे,
इथं जिथं प्रयोग होता, मुंबईची तर भाडी तिप्पट चौपट आहेत हो ना. आपल्यापेक्षा. हम्म, तर त्या मानाने पुण्याचं खूपच भाडं कमी, खूपच. हम्म, म्हणजे आपण ते आम्ही असं म्हणतो की मुंबईच्या जे थिएटरच्या भाड्यामध्ये पुण्यातला लोकल खर्च निघून जातो संपूर्ण. हम्म. इतकं भाड्याची तफावत आहे. पण मुंबईमध्ये नाटक करणं अवघड आहे मग अशा परिस्थितीमध्ये. ते करतात ना, निर्मात्यांची जिगर आहे ती, निर्माते करतात ना. म्हणजे तिप्पट चौपट जर भाडं आणि तिकीट दर तोच असतो ना. तोच आहे. मग म्हणजे ती निर्मात्यांची खऱ्या अर्थाने धाडसच आहे धाडस. पूर्ण. पण मग जे पुणे महानगरपालिका करू शकतं हम्म. ते मुंबई महानगरपालिका का नाही करू शकत? हे तिथल्या तिथल्या प्रशासनाचा हा भाग आहे. तो तिथल्या स्टँडिंग कमिटीमध्ये त्यावेळेस जे काही ठराव झालेले आहेत हम्म, भाड्याच्या याच्यावरची, हम्म, कुठलाही नाशिक महानगरपालिकेचा असेल, मुंबई महानगरपालिकेचा असेल, हम्म, तर त्या महानगरपालिकेच्या आहेत. त्या वेळेसचे सरकार ज्यावेळेस ती कोण असेल त्यांनी ठराव मांडला असेल, हम्म, तो त्यांचा भाग असतो. प्रत्येक महानगरपालिकेत स्वतंत्र अधिकार आहेत की भाडं काय ठरवायचं. हम्म. PCMC ला गेले तुम्ही, पिंपरी चिंचवडला गेले, ते आपली लागून महानगरपालिका आहे. तिथं सुद्धा भाडं आपल्यापेक्षा जास्त आहे. हम्म. हे आपण त्याचे धन्यवादच मी पुणे महानगरपालिकेला देतो. म्हणजे सोयी सुविधा बघता हम्म. म्हणजे संपूर्णपणे एअर कंडिशन थिएटर हो. ज्या रास्त दरामध्ये पुणे महानगरपालिका देत आहे हे खरंच महानगरपालिकेचं श्रेय आहे आणि कौतुक देखील आहे. पण नाट्यगृहांची दुरावस्था हा एक फार माध्यमांच्या दृष्टीने आणि कलाकारांच्या दृष्टीने फार चर्चेला जाणारा विषय आहे. तर त्याच्यावरतीचा प्रकाशझोत टाकायचा असेल तर नाट्यगृहाची दुरावस्थेला जबाबदार कोण? आता हा जरा थोडा विषय मोठा आहे. परंतु जसं पहिलं म्हटलं की आपण नाट्यगृहाचं मुळात इतर ठिकाणची भाडी जास्त असल्यामुळं काय होतं की त्या दर्जाचेच कार्यक्रम येतात. आता आपल्याकडे भाडी इतकी रेंट कमी असल्यामुळं काय होतं की अनेक जे छोटे मोठे कार्यक्रम जे इतर ठिकाणी होऊ शकतात ते सुद्धा 2-5 हजाराच्या भाड्यामध्ये नाट्यगृहात येतात. त्यामुळे तो मेंटेनन्स त्या पद्धतीचा राहत नाही. येणारा क्लास जो असतो तो त्या पद्धतीचा राहत नाही. आणि मग आता ही प्रेक्षकांची पण जबाबदारी असते. येणाऱ्या जो श्रोता असतो त्याची जबाबदारी असते. मग जसं क्लास आहे ना, A क्लास, B क्लास, D क्लास, तशा पद्धतीचं नाट्यगृहाचं पण भाडं त्या क्लासच्या दर्जाचं असावं. त्याप्रमाणे येणारा आयोजक पण तसाच येतो. येणारा प्रेक्षक वर्गही तसाच येतो. त्याच्यानंतर महानगरपालिकेवर येणारा बोजा पण त्या पद्धतीने कमी होईल. आणि थिएटर मेंटेन हे एका लेवलला राहील. स्टँडर्ड मेंटेन आपण म्हणतो ना, की ते एका स्टँडर्ड लेवलला राहील. कारण येणं काय तर 3 आणि 5 हजारामध्ये जर तुम्ही थिएटर देत असाल 1000 कॅपॅसिटीचं विथ पार्किंग, एअर कंडिशन, तर कोणी येणार आहे हो? आणि मूळ नाटकवाल्यांना राहतच नाही. आणि येणारा तुम्ही नाटकाचा प्रेक्षक बघा, तो एक क्लास सोफिस्टिकेटेड असतो, जो असं कुठेही काही थुंकत नाही, कुठल्याही प्रकारची घाण करत नाही. अशा प्रकारच्या पण काही गोष्टी आहेत ना, की थिएटर हे प्रेक्षकांनी पण हे केलं पाहिजे. वडे आत आणतात, खायचे पदार्थ आत आणतात. आपण बाहेर एवढ्या सूचना लावलेल्या आहेत नाट्यगृहवाल्यांनी. चहा आत आणतात. या सगळ्या गोष्टी आतमध्ये खराब होतात, सांडतात. खालचं कार्पेट खराब होतं, खुर्च्या खराब होतात. खाली मग उंदरं, घुशी हे होणारच ऑब्व्हियसली. तर हे पण जपलं पाहिजे प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा. हे जसं प्रेक्षकांनी जपणं आवश्यक आहे, तसं कलाकार देखील नाट्यगृहाच्या स्वच्छतेच्या बाबतीत दक्ष असतात का? ॲज अ व्यवस्थापक म्हणून मी तुला विचारतोय. नाही, आता कसं आहे, आता आपण 100% तर आपण कोणाची गॅरंटी देऊ शकत नाही. पण 90% जो रंगकर्मी आहे, मी तुम्हाला आज सांगतो, जो प्रामाणिक रंगकर्मी आहे, जो त्याचं पोट या रंगमंचावर आहे, तो 100% थिएटरबद्दल एक त्याची आस्था असते. आणि तो थिएटर कसं स्वच्छ राहील का, चांगलं राहील, थिएटरबद्दल कुठली तक्रार येता कामा नये, अशा पद्धतीचं वर्तन तो नक्की करत असतो. त्यामुळे त्याची 100 तो 90% 10% असतील ना, जे मी असं म्हणत नाही, ते हाताची 5ची बोटं काही सारखीच नसतात. तशा पद्धतीने आहेत, की 100 पैकी 90 कलाकार, 90 रंगकर्मी हे चांगलेच वागत असतील. थिएटरबद्दल चांगलीच गोष्ट मनात ठेवून काम करत असतील. पण 10% असतात ना, ते कुठेही आहेत. पण आम्ही प्रेक्षकांची पण तेवढंच म्हणतो, की आम्ही 10 वेळा तिथं त्यांना सांगतो, की आत नेऊ नका, हे गोष्टी. पण ते काय नेतातच आणि ते खराब होत असते. प्रेक्षकांची आमची कळकळीची विनंती असते, की हे टू वे आहे सगळ्या गोष्टी. तुम्हालाच खुर्च्यांवर बसायचे, तुम्हालाच त्या सगळ्या गोष्टी वे करायच्या आहेत. तर त्याच्यावर ते आहे त्या शिस्त पाळली पाहिजे. आपण घरी करतो का तशा गोष्टी? पण नाट्यगृहात काय करता? आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की गोष्टी खराब झाल्यानंतर मग वर्तमानपत्रामध्ये त्या गोष्टी येतात, की हे इथं हेच कचरा साठलाय, तिथं ते हे नाही. आणि
एक लिमिट असतं. 2 प्रयोगांच्या मध्ये तुम्ही जर बघितलं तर तूही प्रयोग करतोस की हार्डली तासभराचा डिफरन्स असतो. त्याच्यामध्ये अख्खं थिएटर साफ करणं, क्लीन करणं, हे सगळ्या जिकरीची गोष्ट आहे. ते कुठं ना कुठेतरी राहतात त्या सगळ्या गोष्टी. तरी महानगरपालिकेच्या वतीने ज्या गोष्टी सिस्टीम लावल्या त्या होत असतात चांगल्या गोष्टी. थोड्याफार राहतात. त्याच्यावर लक्ष वेधलं जातं पटकन. मोठ्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल आम्ही बोलतोच. ज्या मोठ्या मेजर गोष्टी इश्यू आहेत थिएटरच्या बद्दलचे ते आम्ही प्रशासनाच्या लोकांशी बोलतच असतो आणि त्याच्यावर तोडगा ते काढत असतात त्यांच्या परीने. नाट्य म्हणजे नाटकाचं जसं आता आपण ह्याचं बोललो व्यवस्थापन आणि स्वच्छता आणि या बाबतीमध्ये नाटकाच्या तारखांच्या वाटपाच्या बाबतीत ना कोणाला त्याचं गणितच माहित नसतं की हे नक्की कसं होतं. म्हणजे महिन्यामध्ये जर तुम्हाला 4 शनिवार आणि 4 रविवार असे आपण म्हणतो आणि सगळ्यांनाच ते हवे असतात. अशा परिस्थितीमध्ये याची वाटप प्रक्रिया कशी असते? ऍक्च्युली अनेक लोकांना याच्या मागचं लॉजिक काय असतं ना महानगरपालिकेचं ते माहिती नाही. कसं असतं की आता एखादी संस्था आहे, समजा काय सत्यजित माझ्याच नावाची संस्था आहे सत्यजित थिएटर्स. सत्यजित थिएटरनी गेल्या 4 महिन्यामध्ये आमचं 4 महिन्याचं स्लॉटिंग असतं. हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ते डिसेंबर असं वर्षभरात 3 त्याचे स्लॉट बनवलेले असते. चौमाही वाटप म्हणतात त्याला. तर जानेवारी ते एप्रिलमध्ये मी जेवढे शो केले सत्यजित थिएटर्सच्या नावाखाली, समजा मी एक शो केला असेल तर मला नवीन वाटपामध्ये जे पुढचं जे वाटप असतं त्याच्यामध्ये एकच तारीख मिळते. ती पण बरी तारीख मिळते म्हणजे गुरुवार, शुक्रवार मध्ये. त्याच्यानंतर मी 2 शो केले असेल तर मला 2 तारखा मिळतात. एक शनिवार वगैरे मिळते, एखादी गुरुवार मिळते. 3 शो करेल. जेवढे मी शो जास्त करेल तेवढं महानगरपालिकेच्या दृष्टीने ती संस्था ग्रेड वाढत जाते. मग त्याप्रमाणे 3 केले तर 2 तारखा, 4 प्रयोग मागच्या ह्याच्यात केले तर 3 तारखा, 5 प्रयोग केले तर 4 तारखा, 6 प्रयोग केले तर 5 तारखा, 7 प्रयोग केले तर 6 तारखा. म्हणजे जेवढं ऑड डेच्या पण तारखा आहेत त्या पण त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. एवढं केल्यानंतर त्याची गुणवत्ता पुढे गेली जाते आणि त्याप्रमाणे त्याला तारीख मिळते. आज शोज न करणारे अनेक संस्था आहेत अशा. काहीच करणार नाही, शनिवार रविवार मागणार. मग जे रेग्युलर शो करणारे लोक असतात त्यांच्यावर अन्याय नाही होणार का? बरोबर. पण आहेत ते शनिवार रविवार तेवढेच लिमिटेड आहेत. ते सगळ्यांनाच हवेत. पण जी नाटकं चालू आहेत त्यांना पण दिलं पाहिजे ना. आणि ते प्रयोग दाखवत आहेत सातत्याने. आउटडेला सुद्धा ते शो करतात. तर हे लॉजिक पहिल्यापासूनच आहे आणि याच्यावर आम्ही खुश असतो. कारण जेवढे जास्त तो प्रयोग करतो उत्साहाने करतो ना. ते एखादी बंद झालेली संस्था तारीख बुक करेल आणि ते उपयोग नाही ना त्या गोष्टीचा. पण साधारण अशासाठी महानगरपालिकेकडे एका नाट्यगृहाला अर्ज किती येत असतात? अर्ज 200-200, 300-300 अर्ज येतात. मग त्याची स्क्रुटिनी करतात ना ते. त्याचे स्क्रुटिनीचं काम ते महानगरपालिकेचे अधिकारी लोक करत असतात. प्रायव्हेट संस्थांचे अर्ज, शासनाचे काही गव्हर्नमेंटचे काही कार्यक्रम त्यांचे अर्ज, नाटकवाल्यांचे अर्ज, खाजगी शाळांचे काय शाळा असतील, संस्था असतील त्यांचे अर्ज, अशी सगळी स्क्रुटिनी करतात. त्याच्यानंतर नाटकवाल्यांनी काय काय प्रयोग केले त्याची सगळी हे करतात, लिस्ट आउट करतात. की बाबा समजा आता काय प्रशांत थिएटर यांनी किती प्रयोग केले, सत्यजित थिएटरने किती केले, समजा तुझी संस्था असेल तुझ्या संस्थेने किती केले, हे करतात, चार्ट बनवतात. त्या चार्ट अगेन्स्ट ते पुढच्या वाटपामध्ये तशा तारखा त्याला अलॉट होतात. सगळ्या रंगमंदिरांचं चौमाही वाटपच असतं? सगळ्या बालगंधर्व असेल, आता सध्या चालू नाटकं कुठे आपण प्रयोग करतो नाटकांचे, बालगंधर्व, यशवंतराव, अण्णाभाऊ साठे आणि विठ्ठलराव तुपे आता अलीकडच्या काळात चालू आहेत. इथे सगळ्यात जास्त नाटकांचे प्रयोग चालू असतात. सगळ्यात सिटिंग कॅपॅसिटी मोठा असलेलं माझ्या मते गणेश कला क्रीडा पुण्यामध्ये आहे. हो. जवळपास 2400-2500 कॅपॅसिटी त्याची. 2400-2500 आणि यशवंतराव बालगंधर्व, अण्णाभाऊ साठे आणि विठ्ठल तुपे मध्ये सगळ्यात मोठं बालगंधर्व रंगमंदिर आहे. बर, ऑलमोस्ट ते 1000 कॅपॅसिटी पर्यंत. त्याची बाल्कनी मोठी आहे. जो 350 सीट आहे त्याच्या 450 सीट आहे जवळपास बाल्कनीमध्ये. राजकीय लोकांचा तारखा वाटपच्या बाबतीमध्ये किंवा कधी कधी कार्यक्रमाच्या ठरलेला कार्यक्रम असेल तरी जर त्या दिवशी वेगळे कोणी नेते मंडळी येणार असतील तर त्यांची तारीख काढून घेणे वगैरे असे प्रकार घडतात का? म्हणजे असे माध्यमांवरती येतात, चर्चेला जातात, असे प्रकार होतात का आणि ते योग्य आहे? होतात की आता ठरलेले प्रयोग, तिकीट विक्री चालू असलेले प्रयोग सुद्धा कॅन्सल करावे लागलेत. काय अमुक नेता आला, अमुक काय हे आला, तर अशाच निर्मात्यांचं हॉबी नुकसानच होणार नाही.
चालू प्रयोगामध्ये इन ऍडव्हान्स जर आम्हाला कळलं बाबा 15 दिवस अगोदर, 18 दिवस अगोदर, महिनाभर अगोदर, तर आपल्याला काहीतरी टाइम असतो सगळ्या शो हलवायला, कुठेतरी मॅनेज करायला. 5 दिवस 8 दिवस अगोदर केलं तर सगळंच विस्कळीत होतं. तिकीट विक्री झालेले शो सुद्धा आम्ही कॅन्सल केले. ते दुःख आहे आमचं. आणि याच्यावर कुठेही ठोस उपाय यंत्रणाच नाहीये ना, महानगरपालिकेचे नसतील. रोज जाऊन भांडायला आम्हाला तेवढा वेळ पण नाही. असं होतं ना. सहकार्य करायचं किती करायचं, तर तुम्ही फार हाऊसफुलची बुकिंग कॅन्सल केली. अरे बापरे. असं होतं. त्याला काय आता तिकीट विक्री हा जो एक सध्याचा ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे. कारण असं, की जसं खिडकीवरती काही लोकं आता तिकीट काढायला येतात, त्याच्यापेक्षा जास्त मोठा वर्ग हा ऑनलाईन तिकीट विक्रीवरती अवलंबून आहे. ऑनलाईन प्रणाली तिकीट विक्रीची आपण चित्रपटगृहांसारखी का नाही करू शकत? नाही, आता काय होतं, की चित्रपटगृहाला पूर्ण वेळ तिकीटेड शो असतात. हं. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह किंवा या इतर नाट्यगृहांना, बालगंधर्व असेल, हं. इथं सगळेच कार्यक्रम तिकीटेड नसतात. त्यामुळे ती जी सिस्टीम बसवायचा जो खर्च आहे, हं. सो त्या ह्याला प्लॅटफॉर्मला, तिकीटिंग प्लॅटफॉर्मला, तो तेवढा हे अजून त्यांना इथं होऊ शकणार नाही वर्किंगमध्ये. आणि दुसरी गोष्ट, ही जी नाट्यगृह ही महानगरपालिकेची, हं. यांच्यामध्ये कुठलीही गोष्ट जर आणायची असेल कायमस्वरूपी, हं. जसं म्हणलं तिकीटिंग, समजा मशीन बसवायचं एखादं तिकीटिंगचं ऑनलाईन, की जिथे तुमचा QR कोड स्कॅन केला की आत जाता येईल किंवा त्याला तिकीट येईल बाहेर. हे आणायचं म्हटलं ते महानगरपालिकेची सगळ्या मान्यता घ्याव्या लागतात. त्याच्यामध्ये आपण म्हणतो लाल फितीचा कारभार आहे. सो त्याच्यामुळे आम्ही आता जी यंत्रणा आमची चालू आहे, आमच्या बाजूने ते आम्ही हँडल करतो आणि लोकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने जेवढं मिनिमम एफर्टलेस काम करता येईल तेवढं करतो. हां, मेनली कारण लोकांची तक्रार, आता मी सुद्धा कार्यक्रम करतो. लोकांच्या काही तक्रारी अशा असतात, की ऑनलाईन तिकीट काढल्यानंतर सुद्धा आम्हाला इथे आल्यानंतर रांगेतच उभं राहायला लागतं. आमचंच तिकीट घ्यायला. तर त्याच्यासाठी काही वेगळी यंत्रणा नाही का इथे तर राबवू तेच शकत होतं ना, की आता काय होतं, नुसतं एकच तिकीट प्लॅटफॉर्म नाही ना ऑनलाईनला. तर 4-5 त्या सगळ्यांची मशीन ठेवायची. इथल्या जागा नाही महानगरपालिकेनं कुठे देणार? हं. पण हा म्हणणं मला इथंच पाहिजे, तो म्हणणं तिथंच पाहिजे. त्याचं भाडं कोण देणार? त्याचं लाईट बिल कोण भरणार? तर त्यांनाच का द्यायची? ती जागा का द्यायची? हे सगळ्या गोष्टीवर उहापोह भरपूर असतो सभागृहामध्ये गेल्यानंतर. त्यामुळे ते टाळूनच आम्ही आता ते करायला वेळ नाही एवढा कोणालाच. ना त्या प्लॅटफॉर्म यंत्रणांना वेळ, ना आम्हाला वेळ. म्हणून आम्ही आपलं जे आहे ते चालू आहे. त्यामुळे थोडासा रसिक आमच्यावर प्रेम करतात. ते आम्ही त्यांची आता थोडी माफी मागतो मी, की हे थोडा त्रास होतो. परंतु आम्ही आता काय केलं, की ज्यांचं ऑनलाईन हे आहे तिकीट, त्यांना आम्ही डायरेक्ट सोडतो. तिकीट घ्यायची, लाईनीत यायची गरज नाही. त्यामुळे तो वेळ त्यांचा डायरेक्ट वाचतो आता. हो, तो फार महत्वाचा मुद्दा होता. बाकी ऑफलाईन जे तिकीटं काढायला येतात, त्यांना काही तो त्रास होत नाही. व्यवस्थापनाबरोबर निर्मिती क्षेत्रात कसा आलास? ऍक्च्युली व्यवस्थापन करताना निर्मितीचे काही धडे मी ह्या निर्मात्यांकडून शिकलो, की कसे निर्मिती करता येते, काही गोष्टी जातात. आणि जर तुम्ही तिकीट काउंटरला ज्यावेळेस बसता ना, ज्यावेळेस प्रेक्षकांशी तुमची ज्या संवाद होतो ना, त्याच प्रेक्षकांना काय हवं आहे हे कळतं, की हे कॉम्बिनेशन हवं आहे किंवा आता कौटुंबिक नाटक हवं आहे, काही कॉमेडी नाटक जात आहे. तो ट्रेंड कळतो आपल्याला, की मग अजून काय हवंय. लोकांची हे असतात ना, मागणी असती. जसं आपण काउंटरला कुठला दुकानदार जरी बसला तरी तो विचार करतो, की प्रेक्षक विचारतात, की हे आहे का तुमच्याकडे, ते आहे का? त्याप्रमाणे तो माल येतो, विकत घेतो, तो विकतो. तसंच आहे ना हे. शिकायची फक्त आता काय आहे, की त्यातला प्रोडक्शन कॉस्ट, नाटक निर्मिती करताना प्रोडक्शन कसं उभं राहता येईल, कमीत कमी खर्चामध्ये कसं येईल किंवा ते कसं छान प्रभावीपणे देता येईल, विकता कसं येईल. या सगळ्या गोष्टी ह्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये शिकलो ना मी, या एवढ्या मोठमोठ्या निर्मात्यांकडून, व्यवस्थापनाकडून. आणि त्याचा उपयोग मी माझ्या निर्मितीमध्ये करतो. त्यामुळे इझिली झाली ती निर्मिती. निर्मिती, सगळ्यात पहिली निर्मिती कुठली तुझी? आम्ही सगळ्यात पहिली निर्मिती एक बालनाट्य केलं होतं. पण ते काय 1-2 प्रयोगासाठी केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही व्यावसायिक नाटक केलं होतं. शोभायात्रा एक नाटक केलं होतं. त्याच्यानंतर गोलमाल म्हणून एक शिवराज गोरलेंचं एक नाटक केलं होतं. शोभायात्रा हे शफायत खानांचं नाटक होतं. त्यावेळेस मी आणि माझा मित्र समीर हंपी हे आम्ही दोघं पार्टनर होते. आजही आम्ही बऱ्यापैकी काही नाटकांची निर्मिती किंवा काही गाण्यांचे कार्यक्रम असतील, मोठे इव्हेंट असतील, हे सगळं आम्ही एकत्र निर्मिती करत असतो. त्याच्यानंतर आम्ही संगीत सौभद्र केलं होतं. राहुल देशपांडे त्यावेळेस, आनंद भाटे होते. हे आता मी गोष्ट इथे संपत नाही म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक छान, सारंग मांडके आणि सारंग बोहीरकर हे दोघं जण
तो कार्यक्रम सादर करतात. त्या कार्यक्रमाची निर्मिती आता आम्ही दोघांनी केलेली आहे. तोही आता उत्तम पद्धतीने चाललेला आहे. हं. त्यामुळं निर्मिती सातत्याने करतच राहिली पाहिजे. कारण ते जिवंतपणाचं लक्षण आहे आणि रंगभूमीवर काही ना काहीतरी केलं पाहिजे. आता आम्ही मध्ये तुला सांगतो, हौशी रंगभूमीवर मी आणि माझा मित्र समीरने दोघांनी मिळून हौशी रंगभूमीवर एक नाटक केलं होतं, की हौशी म्हणून सगळं. गेम ऑफ पॉवर. त्याची सुद्धा आम्ही निर्मिती केली नंतर आणि 8 ते 9 प्रयोग आम्ही जवळपास 10 प्रयोग केले आम्ही त्याचे विविध हं. ठिकाणी. संमेलनामध्ये केला, कॉन्ट्रॅक्ट शो केले, तिकिटेड शो केले हं. आणि करंट राजकीय व्यंगचित्र असं व्यंग नाटक असं होतं ते. पण त्या नाटकामध्ये माझ्या माहितीनुसार तुम्ही अभिनय पण केला. आम्ही अभिनय पण म्हणून म्हणलं ना, हौशी ह्याच्यातून आम्ही ते व्यावसायिक मध्ये पण आणलं नाटक. हं. पण आम्ही दोघांनी अभिनय केला आणि आम्हाला ती आपण म्हणतो ना, की आवड होती. हं. की चला आपणच केलेलं नाटक आहे, आपणच निर्मिती करतोय आणि आपणच अभिनय करतोय हं. आणि तेही लोकांना आवडलं. मला वाटतं तू पाहिलं होतंस ते पाहिलंय नाटक. ते. हा हं. म्हणजे तू उठून नाही गेला याचा अर्थ ते नाटक लोकांना आवडू शकतं अशा पद्धतीचं. नाही, नाही. नाटक अप्रतिमच आहे तुमच्या दोघांची आणि करंट राजकारणावर होतं. करंट राजकारण. एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना वगैरे आणि ते होतं. ते लोकांना आवडलं. नाही, लोकांना अगदी नक्कीच. हं. आणि त्याचे तर प्रयोग झालेच पाहिजेत. कारण ते करंट सब्जेक्ट आहे. Current त्यामुळे subject तो हे राजकारण लोकांना जोपर्यंत आहे तोपर्यंत गेम ऑफ पॉवर हे चालू शकतं. हे चालू नक्की. शकतं, चालू शकतं. लिहिलंय कोणी? आनंद जोशी म्हणून आहे, लेखक दिग्दर्शक आनंद जोशी आहे. हं, हं. हं. अ, दिवाळी पहाट हा एक जरा म्हणजे काय म्हणतात, पूर्वी फक्त पाडवा पहाट एवढंच होतं. हं, हं, हं. आता साधारण धनत्रयोदशीपासून सुरू होणारी दिवाळी पहाट, वसुबारस. वसुबारस, वसुबारसेला पण लोकांनी केले त्यावेळेस. दिवाळी पहाट जे सुरू होतात ते पुढे पण चालू राहतात दिवाळी पहाट आणि वेगवेगळ्या ठिकाणी असतात. म्हणजे फक्त एकाच ठिकाणी आहे असं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी असतात. सगळे दिवाळी पहाट फुल असतात? बऱ्यापैकी काय कार्यक्रमाचं कॉन्टेंट काय, कलाकार काय आहेत, तर त्याच्यावर डिपेंड खूप असतो. उगीच काही कलाकार नाही, म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचं पेव फुटल्यानंतर हं, हं. मग ते कुठे-कुठे पसरत जाईल, हे सांगता येत नाही. एक्झॅक्टली. त्यांनी एक प्रॉब्लेम असा होतो, की ऑडियन्स स्कॅटर्ड होतो. म्हणजे एकाच दिवशी तुम्ही पहाट 6 वाजता जर त्याला 10 ऑप्शन्स दिलेत, तर त्याने नक्की जायचं कुठे? हा एक प्रश्न पडतो. तर ते कुठेतरी जितकं ते आवाक्यात असेल ना, तितक्या तसा गोडवा वाढेल, असं एक प्रेक्षकांचं एक मत आहे. तर हे तुला पटतं का? हे तुला मान्य आहे? मान्य आहे. परंतु कसं होतं, की आता लोकसंख्या जेवढी वाढलेली आहे, त्यामुळं पुणे शहराची लोकसंख्या 1 कोटी आहे. आता 10 ऑप्शन जर तू दिले मला, हं. प्रेक्षकांना दिले, तर त्याच्यामध्ये 1 कोटीतली लोकसंख्या 50 लाख लोकं आहेत, की जी सांस्कृतिकशी संबंधित आहे. ते 5,000 एका ठिकाणी सपाटून जातील. हं. असा मुद्दा आहे, की शेवट लोकं 10 जरी ऑप्शन असेल, तरी त्यातला पहिला कलाकार कुठे आहे? ती बरोबर. आपल्याला वेळ सोयीची आहे का? तिकीट आपल्याला अफोर्डेबल आहे का? या सगळ्या गोष्टी पाहणार. तिथं गाडीला पार्किंगला जागा आहे का? या सगळ्या गोष्टी. मग आपल्याला ते मध्यवर्ती पडते का ठिकाण? हं. ते थिएटर योग्य आहे का? या सगळ्या गोष्टीचा विचार करून लोकं जातात. हं. असं कुठेही काही पहिलं महत्वाचं सांगतो ना, कलाकार पाहतात लोक. हं. मी काय कार्यक्रमाचं कॉन्टेंट देते ना, हे फार महत्वाचं आहे. हं. तर लोक येतात. म्हणून आम्ही इतकी 18 वर्ष दिवाळी पहाट करतोय. हं. तर लोक आमच्या दिवाळीच्या पहाट जो असतो त्याची आवर्जून वाट बघतात. आम्हाला उलट लोक महिनाभर अगोदर सांगतात, की तुमचं काय यावेळेस काय ठरलंय का? आम्हाला पोस्टर पाठवा, आम्हाला डिझाईन पाठवा. म्हणजे आम्हाला तसं तिकीटं बुक करते. आणि तू जर बघितलं असेल, की अलीकडच्या काळामध्ये दिवाळीत अनेक आपले परदेशातले मित्रपरिवार, यांचे नातेवाईक येत असतात. त्यांची तिकीटं सुद्धा लोकं ॲडव्हान्स बुकिंग केलेत आमच्याकडे. हं. 12-12 तिकीटं, 16-16 तिकीटं. ही लोकं आजही एन्जॉय करतात आणि पुण्याचं पब्लिक आहे. हं. मी आजही सांगतो, की पुण्याचं पब्लिक आजही आहे, की चांगल्या कार्यक्रमाला हाऊसफुलची गर्दी. मी दोन्ही कार्यक्रम केले. त्यावेळी भाऊबीजेला होते. दोन्ही कार्यक्रम ओव्हरपॅक तिकीट. लोकांना तिकीट मिळाली नाही. हे आहे ना, लोकं येतात. हं. भाऊबीजेला पण आली. तू आता वसुबारसेला पण हाऊसफुल गेलाय. आणि यावेळेस यशवंतरावला तर सगळ्या दिवाळी पाठ तिकिटेड होते. हं. विनामूल्य कुठलीच नव्हती. हं. सगळ्या शोला गर्दी झाली. एखाद दुसरी सोडली तर ऑलमोस्ट 90% सक्सेस रेशोज होता. हं. याच वास्तूच्या बरोबर शेजारी एक नवीन वास्तू उभी राहतीये. हं, हं. उभी राहिलीच आहे माझ्या हं, मते. हं, हं. ती समस्त पुणेकरांना त्याचा लाभ कधी मिळणार आहे? कारण सगळेजण विचारतात, "अरे, ते सुरू कधी होणार आणि नक्की मिनी थिएटर आहे का काय आहे? ती वास्तू नक्की काय आहे?"
ऍक्च्युली ती असतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला मंदिर या नावाची ती नाट्यगृहच आहे. ऍक्च्युली ती मिनी वगैरे काही नाही. त्याची कॅपॅसिटी फक्त 400 आहे. अच्छा. आपण ज्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बसलो त्याची कॅपॅसिटी 900 आणि शेजारची जी नवीन भिंतीला भिंत लागून आहे थोडक्यात त्या नाट्यगृहाची 400 आहे. त्याचा स्टेज साईज 45-50 फुटाचाच आहे. जिथं आपलं रेग्युलर नाटक चालू आहे. तो सेट बसेल, त्या सगळ्या गोष्टी होतील. फक्त कॅपॅसिटी वाईज कमी. ज्याला प्रेक्षक कमी येतो तो तिकडे नाटक करेल. ज्याला प्रेक्षक हाऊसफुलची गर्दी करतात, 900-800 तिकीटे विकले, तो इथं काम करेल. इथं नाटकाचे प्रयोग करेल. आणि ऍट अ टाइम 2 नाटकं, 2 गाण्यांचे कार्यक्रम किंवा 1 नाटक 1 गाण्याचे कार्यक्रम हे इथं यशवंतरावला काही पुढच्याच आता 2026 ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. तुला मला दोघांनाही. हे आम्हाला तर डबल काम मिळेल आणि तुम्हालाही थिएटर अवेलेबल मिळेल दोन्ही ठिकाणी. तर काही अडचण नाही येणार. तुमच्या समोर ऍज अ व्यवस्थापक म्हणून येणाऱ्या समस्या काय आहेत किंवा अडचणी काय आहेत की ज्या तुम्हाला आता वाटतात की ह्याच्यात सुधारणा झाली पाहिजे किंवा ह्या प्रकर्षाने अडचणी दिसतात? कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणी आहेतच. पण त्या प्रकर्षाने तुमच्या व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये काय अडचणी? आमच्या इथं तर काय होतं की मुळात काय होतं प्रेक्षकांच्या ज्या अडचणी आहेत त्या आमच्या अडचणी पहिल्या आम्ही आमच्या आहेत असं समजतो. त्याच्यामध्ये साफसफाई असते, कधी एसीचा प्रॉब्लेम असतो, टेक्निकल काही गोष्टी असतात, त्याचा इश्यू असतो. म्हणजे थिएटरच्या काही इतर अडचणी असतात. पार्किंगला जागा नाही, कधी-कधी असं असतं, की आता वाहनच इतकी झाली तर आहे ते पार्किंग नाहीच पुरे पडणार, हे कोणालाच पुरे पडणार. तिकिटाचे रेट कधी-कधी त्यांना असं वाटतं, की त्या हे गोष्टी आहेत. किंवा आता आम्हाला असं होतं, की 2 नाट्यगृहांमध्ये प्रयोग करायचा म्हटलं तर ते वेळेचं बंधन पण पाळावं लागतं. आता इथं समजा दुपारी 12:30ला प्रयोग केला तर ट्रॅफिकची समस्या 5 वाजता आमचा चिंचवड असेल, तर ह्या रोजच्या समस्या आहेत. त्याच्यानंतर जाहिरातीचे रेट पेपरचे जे आहेत ते वाढलेले आहेत. इतर जे खर्च आहेत ते वाढलेले आहेत. या सगळ्याच गोष्टी आम्हाला प्रत्येक ठिकाणी रोज फेस कराव्या लागतात आणि रोज नवीन आहे ह्या सगळ्या गोष्टी. रोज काही ना काहीतरी फेस करावंच लागणार आहे. हे काय असं स्क्रिप्टेड नाहीये कुठं, की उद्या तुला काय अडचण येईल. आता मध्यंतरी बालगंधर्वमध्ये एअर कंडिशन मधून धूर आला चालू नाटकाच्या वेळेस. ही धावपळ ऐनवेळी गडबड ते हँडल करणं आपलं काम आहे ना. ऐनवेळी आता मध्ये एक उंदराचा विषय झाला होता. अशा काही गोष्टी होऊ शकतात ना. त्याला काय आता मध्ये माकड आलं होतं एकदा नाट्यगृहामध्ये. तर त्याला काय मुंगूस आहे. असे असंख्य प्राणी पक्षी येत असतात. प्रेक्षकांच्या काही तक्रारी असतात. होत असतं. या सगळ्या गोष्टीवर मात करत आम्ही करत असतो काही ना काहीतरी नाटकाचे प्रयोग आणि स्मूथली जेवढं देता येईल प्रेक्षकांना किंवा आमच्या साईडला हे करत असतो. त्याचा मध्यदुवत नाट्य व्यवस्थापनाचं सगळ्यात मोठं टास्कच तो आहे, की नाटकवाले, श्रोता, रसिक या सगळ्यांना स्मूथली त्या कलेचा आनंद घेता यावा यासाठी आमचं झटत असतो. आणि शेवट हा थँकलेस जॉब आहे. कोणी जाताना थँक्यू म्हणून जात नाही. जर चुकलं तर 100% शिव्या घालून जातं. हे तिकीट काढण्यापासून ते आम्हाला पावसात का उभं केलं, उन्हात का उभं राहिले, सोडलत का नाही आम्हाला आतमध्ये, या सगळ्याच गोष्टी आहेत. त्या आता आमच्या अंगवळणी पडलेल्या आहेत. पण प्रेक्षकांना ते मायबाप आहेत. त्यांना कधी आम्ही असं वाऱ्यावर सोडत नाही. इव्हन मोठे कलाकार दामलेंसारखे जे कलाकार आहेत ते सुद्धा प्रेक्षकांना नतमस्तकच होतं. कारण त्यांच्याशिवाय आपण काहीच नाही ना. हे मान्य करावं लागतं. आणि त्यांना जेवढं सोयीस्कर काही गोष्टी देता येतील, ज्या कम्फर्टेबल गोष्टी देता येईल, त्या आम्ही आमच्या परीने करत असतो. आणि प्रशासनाच्यासाठी आम्ही ते भांडत असतो, की बाबा प्रेक्षकांच्या अडचणी, वॉशरूमच्या अडचणी, काही साफसफाईच्या अडचणी, सगळ्या गोष्टी, कॅन्टीन नाहीये काही ठिकाणी, पार्किंगची व्यवस्था अजून काय करता येते का, यासाठी आमचं प्रशासनाशी पण झगडा चालूच असतो एका साईडला. असं करत करत प्रयोग करतोय. या तुमच्या व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नवीन जनरेशन कसं येईल याच्याविषयी काय हे कारण असं आहे ना की इव्हेंट मॅनेजर खूप आहेत किंवा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज खूप झाल्या, पण नाट्य व्यवस्थापन आत्ताच्या मागच्या या सगळ्या चर्चेमध्ये जे जाणवलं, तर हे करणाऱ्या व्यक्ती सुद्धा पुढे तुमच्या नंतर पण आल्या पाहिजेत ना. म्हणजे तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून पण काही जनरेशननी काम केलं पाहिजे. बरोबर. त्या कशा येतील? नाही, नाही, त्याचं तर मला आता अवघड वाटते सगळ्याच गोष्टी. कारण रोजच्या पातळीवर एवढ्या गोष्टी आम्ही करत असतो ना, खूप त्रास येते या सगळ्या गोष्टी. आता तू तर मगाशी आता याच्या आधी सांगितलं, की साफसफाईपासून, एसी पासून, कॅन्टीन नाहीये, प्रेक्षकांना पार्किंगची जागा, हे
ही नवीन पिढी नाही आत्ता हे करत. नवीन पिढीला सोयीस्कर पाहिजे, सगळं सोपं पाहिजे, कम्फर्ट पाहिजे, बसल्या जागी पाहिजे. आणि मी मगाशी बोललो असेल, की ही जिवंत कला आहे. जिवंत कलेला रोज नवीन गोष्टी आहेत, की त्रास आहेत, काही गोष्टी समोर उभवणारे समस्या आहेत. हे मुलांना टॅकल करायला, नवीन पिढीला टॅकल करायला अजून तेवढी हे झाली नाही. कारण ते ह्याच्यावाले मोबाईल हं. ॲपवाले, टेक्नॉलॉजीवाले त्यांना सगळं टेक्नॉलॉजीवर इथं जिवंत काम होतं ना, सगळ्या गोष्टी जिवंत आहेत. तिथं माणसंच लागतात आणि माणसं हँडल करणं हे आम्हाला आजपर्यंत जमलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं. हं. तुम्ही माणसाची हे नवीन पिढीचं तसं नाहीये. त्यामुळे नवीन पिढी आमच्याकडे येत नाही. मी आणि समीर आता काम केल्यापासून ऑलमोस्ट मला आता वाटतं 25 वर्षाच्या नंतर एखाद दुसरा सुद्धा माणूस नवीन वाढला नाही आमच्याकडे. हं. म्हणजे तिकीट विक्री करायला सुद्धा आमच्याकडे माणसं नाहीयेत. हे भरतनाट्य मंदिरचं एक उदाहरण देतो तुला, की तिथं एक आमचा पूर्वी एक बनकर नावाचा एक बुकिंग क्लार्क होता. तुला माहिती असेल तो. तर तो दुर्दैवाने वारल्यानंतर तिथं आम्हाला माणूस मिळाला नाही. आजही तिथं त्यांचे कापरे म्हणून एक गृहस्थ आहेत. हं. वय त्यांचं 60-65च्या पुढं असेल. हं. त्यांनाच आम्ही तिथं तिकीट विक्रीला बसवलंय. कारण नवीन मुलगाच मिळाला नाही. त्या 60-65 वर्षाचा वयस्कर काका तिथं बसले. पण आज 25ला माणूस तिथं नाही मिळाला आम्हाला. एक तर अनिश्चितता या सगळ्या धंद्यातली. नाटक धंदा काय सगळ्यांना हिरो व्हायचंय, सगळ्यांना हे व्हायचं, मोठं व्हायचं. हं. परंतु बॅक स्टेजला जे आम्ही पडद्यामागे जे काम करतो, हं. व्यवस्थापन करतो, ते कोणाला नकोय. हं. ती त्या नवीन पिढीची मानसिकता दिसत नाही. त्यांना सगळं लॅव्हिश पाहिजे सगळ्या गोष्टी. हं. घाम गाळायला नको. घाम वेगळ्या पद्धतीने असतील, परंतु ह्या पद्धतीने लोकांच्या शिव्या खा. हं. प्रेक्षक येऊन आमचं इतके भांडतात आमच्याशी. मग ते आता आमच्या अंगवळणी पण नाही. कलाकारांचे पण काही त्रास असतात, की जे आम्हाला सहन करावे लागतात. हं. राग, लोभ, मान, अपमान हे सगळं विसरून आम्ही रंगकर्मी म्हणून काम करत असतो. हं. आणि ही ज्यावेळेस भावना जोपर्यंत त्या पुढच्या पिढीत जात नाही, तोपर्यंत ते इथं काम नाही करू शकत. हं. त्यामुळे नवीन पिढी घडत का नाही, तू म्हणलं ना, तर ती अजून त्याने अंगवळण करून घेतलं नाही. रंगकर्मी म्हणजे काय? हं. हे जोपर्यंत त्याच्या ह्याच्यात जात नाही ना, तोपर्यंत ते पण जी आता प्रायोगिक रंगभूमी चालू आहे किंवा वेगवेगळ्या नाट्य प्रशिक्षण शिबिरं हं, हं, हं. असतात. याच्यामध्ये कुठेच याचे धडे दिले जात नाहीत? नाही, त्याने सगळे अभिनेता व्हायचे, अभिनेत्री व्हायची, कॅमेरामन व्हायचे, इतर सगळ्या गोष्टी व्हायच्या. हो, पण पूर्वीची जी मंडळी होती, जरी एखाद्याने चित्रपट दिग्दर्शन केलं असेल किंवा नाट्य दिग्दर्शन केलं असेल, तरी त्यांनी कधीतरी त्या माणसाने असिस्टंट तो झालेला असेल. बुकिंग क्लार्कवरती ॲज अ तिकीट विकायला बसलेला असेल. प्रत्येक गोष्टीतली आपल्याला माहिती पाहिजे. ही शिबिरांमध्ये किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये का दिली जात नाही? नाही, तर तो त्यांचा पाठ आहे. आपण काय त्याच्यामध्ये आता म्हणजे सांगतो ना, की सगळ्या आता पालकांची पण चूक आहे ना, की शून्यापासून तुम्ही शिकायला लावतच नाही मुलांना. हं. डायरेक्ट त्यांना वरच्या लेव्हलवरच बसवतात. म्हणजे राज कपूर साहेबांचं एक पूर्वी वाक्य होतं, की "नीचे दर्जे से काम जब तक शुरू नहीं करेंगे तब तक अव्वल दर्जे तक नहीं जाओगे." स्पॉट बॉय पासून ज्यावेळेस काम सुरू करतो, त्या तू निर्मातापर्यंत जातो, मोठ्या हं. कलाकार, हं. मोठ्या हुद्द्यापर्यंत जातो. तसंच आहे ना. हं. आज तुम्ही खालच्या पातळीपासून जो पण काम शिकत नाही स्वतः, हं. तो पण वर होणारच नाही. तुम्हाला डायरेक्ट इथं बसायचंय. अरे पण इथलं काम कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत जायला वेळ लागतो ना, ती प्रोसिजर आहे. हं. तो का जातो? 25 वर्षाच्या मी इथं बसून त्या तू माझी आज पॉडकास्टमध्ये घेतोय त्यावेळेस माझ्यामध्ये 25 वर्षाचा काल आहे ना. बरोबर. त्यावेळेस तू मला इथं बसायला देतोयस. तो आज आलेल्या मुलांना नाही बसणार. हं. तो काळखंड गेलाय माझा. तर तसा घालवला पाहिजे. पण आता लोकांना पटकन शॉर्टमध्ये पाहिजे, शॉर्टकट पाहिजे. हं. ते यश टिकत नाही, हं. असं मला वाटतं. आज आम्हाला तू कुठल्याही फॉर्मॅटमध्ये टाक. आम्ही टिकणार तिथं. हं. लाज नाही, ते मान सन्मान नाही. ती गोष्टी करायच्यात. रंगकर्मी म्हणून करायच्यात. हं. निर्माता म्हणून आता काय गोल आहे तुझा? की ॲज अ निर्माता म्हणून किंवा तुझ्या अ, काय काहीतरी असतं ना, की एक कलाकृती, की मला हे करायचंय अ, किंवा तुझ्यातला अजून काही इन्हेरंट अभिनय, अजून तुला काही वेगवेगळ्या ठिकाणी अभिनय करायचा आहे का? किंवा व्यवस्थापनाच्या पलीकडे जाऊन तू जे निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहेस, तर निर्मिती क्षेत्रामध्ये तुझं अजून ध्येय काय आहे पुढची? नक्कीच. आता मी जर सुरुवातीपासून केलं तर बुकिंग क्लार्क म्हणजे तिकीट काउंटरवर तिकीट फाडण्यापासून व्यवस्थापन असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल,
छोटे छोटे कार्यक्रमाची निर्मिती असेल ते मोठ्या नाटकांची निर्मितीपर्यंत. तर या सगळ्याच फॉर्मॅटमध्ये काम करत असताना निर्मिती ही वरच्या दर्जाचीच आम्ही करायचा प्रयत्न दरवेळी करत राहिलो. आणि असं काही ठराविक नसतो. त्या वेळेसचं वातावरण, सामाजिक परिस्थिती, त्या वेळेसच्या गोष्टी आजूबाजूला घडत असलेल्या, त्यावेळेसचा असलेला ट्रेंड, या सगळ्याचा विचार करून आपण कुठलं नाटक निवडायचं हे त्यावेळेस आम्ही डिसिजन घेत असतो. आता मी पुढच्या 5 वर्षानंतर मी संगीत नाटक करेल का? हे मी आता नाही सांगू शकत तुला. पण मी कॉमेडी करेल का? असं नाही सांगू शकत. त्यावेळेसचा ट्रेंड वेगळा आलेला असतो. उद्या समजा भविष्यात सीरियस नाटकांचा ट्रेंड आला, मी सीरियस नाटक करील. पण चांगलं करील. हं. रंगभूमीला ते पोषक असेल, प्रेक्षकांना आवडेल, चांगल्या कलाकारांना घेऊन आवडेल, चांगल्या कथेवर असेल, संहिता चांगली असेल, नवोदित चांगले काही कलाकार असतील त्यांना घेऊन असेल. उत्तम करायचं तर उत्तम काम करायचं, असं माझं पहिल्यापासूनचं ध्येय आहे. हं. त्याच्यातूनच आम्ही ही निर्मिती करत आलोय. उत्तम नाटकं अजून निर्मिती तुझ्याकडनं बघायला मिळेल, नक्कीच. अशी नक्कीच खात्री आहे. अ, प्रेक्षक हो, कसं आहे, की नाटक जसं मी अगदी सुरुवातीला म्हणालो, की जसं स्टेजवरती घडतं, तसं स्टेजच्या मागे सुद्धा घडतं आणि हे घडवणारे हात असतात. अगदी लेव्हल उचलण्यापासून सेट लावण्यापर्यंत असं एक सेटिंग डिपार्टमेंट असतं, तसं मेकअप असतं, तसं संगीत असतं. त्याचबरोबर प्रकाश व्यवस्था, त्याचबरोबर त्याचं जे व्यवस्थापन आहे, हे फार मोठा विषय आहे आणि आपण एक ₹500 चं तिकीट काढतो किंवा ₹700 चं तिकीट काढतो. 3 तास नाटक बघतो आणि बघितल्यानंतर आपण घरी जातो. याच्या पाठीमागे एक मोठी यंत्रणा उभी असते आणि ती यंत्रणा ज्यावेळेला आपण खोलात जाऊन बघतो, त्याचा अभ्यास करतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, की त्याच्या अगेन्स्ट आपण अतिशय थोड्या दरामध्ये हे सगळं मनोरंजन आपलं झालेलं आहे. आणि आपण जे म्हणतो ना, की अ, फार महागाई झाली किंवा तिकीट दर खूप आहेत वगैरे, वगैरे. तर जी महागाई खरंच वाढलेली आहे, त्याच्या अगेन्स्ट तिकीट दर हे खूप कमी आहेत, तसं म्हटलं तर. तर त्यामुळे ती ओरड आपण प्रेक्षक म्हणून करता कामा नये. आणि जसं सत्यजित म्हणाला तसं, की बुकिंग क्लार्कपासून ते निर्मितीपर्यंतचा त्याचा प्रवास आहे. 25 वर्षाचा प्रवास आहे आणि निर्माता जरी झाला, तरी सुद्धा मी अनेक वेळेला जिथे माणसांची कमी असेल, ते काम मी सत्यजितला करताना बघितलेलं आहे. तो आजही ते करतो आणि म्हणून तो जमिनीवरती आहे. तो बुकिंग क्लार्क म्हणून कधी-कधी तो त्या बुकिंग विंडोवरती सुद्धा मी बसलेलं बघितलेलं आहे. त्यामुळे कामाची तू म्हणाला तसं, की कामाची लाज बाळगता कामा नये, तरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे हा मोठा पट आहे आणि सत्यजितनी तो उत्तम पद्धतीने समर्थपणे त्याच्या खांद्यावरती त्याने तो भार स्वीकारलेला आहे. गरज आहे, तो उत्साहाने त्याचं प्रशिक्षण कोणालाही देईल जर का त्याच्याकडे कोणी आलं ह्याच नाट्य क्षेत्रातलं, की दादा मला असं-असं तुझ्यासारखंच काम करायची इच्छा आहे. तर मला नाही वाटत सत्यजित म्हणेल, की तू नको येऊ याच्यामध्ये. तो स्वागतच करेल आणि तो त्याचे 4 अनुभवाच्या गोष्टी त्याला नक्कीच शिकवेल आणि हेच खऱ्या अर्थाने त्याचं फलित देखील असेल. त्यामुळे आज सत्यजितने आपल्याला या भागामध्ये वेळ दिला आणि आपल्याबरोबर वाटणाऱ्या टेक्निकल गोष्टी, पण अतिशय महत्त्वाचा, की ज्याला बॅकबोन ऑफ आर्ट असं म्हणू शकतो आपण. नाटकाचा कणा आपण म्हणू शकतो. तसा हे व्यवस्थापन क्षेत्र आहे. आपण सत्यजितला प्रेक्षकांच्या वतीने निर्मिती क्षेत्रात आणि व्यवस्थापन क्षेत्रात भरपूर अजून काम करू, भरपूर त्यांनी नाव कमवू, अशी आपण त्यांना सदिच्छा देऊ आणि आपण थांबूयात. धन्यवाद.